नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला, इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून त्याचे साल पण काढून घेतलेले आहेत मी. आणि आता आपण छोट्या खिसणीने त्याचा खीस करून घेणार आहोत. सर्व बटाट्याचा अशाच प्रकारे आपण खीस करून घेतलेला आहे बघा. आता त्या धुतला वगैरे काही नाही. त्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे, बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं जिरा पावडर पण घातलेलं आहे. धना पावडर घालूया थोडंसं त्यामध्ये अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स घालून घेऊया थोडेसे. आणि आपण त्यामध्ये परत हे कांदा घालून घेणार आहोत एक छोटासा. कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ पण घालायचे आहेत, पांढरे तीळ. हे बघा, आता सर्व जिन्नस झालेला आहे आपलं मिक्स करून. त्यामध्ये तुम्ही मिरची पण ॲड करू शकता, तिखट पण ॲड करू शकता. मी माझ्या मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी जास्त तिखट काय वापरलं नाही आहे. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपण. आता आपण हाताने त्याला गोल करून छान असं टिक्कीचा शेप द्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण टिक्कीचा शेप दिलेला आहे त्याला. अशा सर्व टिक्क्या आपण बनवून घेणार आहोत. इथे मी तवा तापत ठेवला होता, त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया. तुम्ही बटर किंवा तूप घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता आपण टिक्क्या सर्व सोडून घेऊया तव्यावर. थोडंसं वरनं तेल टाकून घेऊया आणि मंद आचेवर छान अशा सुंदर खरपूस त्याला भाजू देऊया. तर चला, पलटून घेऊया आपण. आता आपली लेग साईड भाजलेली आहे आपली. फास्ट गॅसवर भाजू नका, नाही तर आतनं त्या कच्च्याच राहतील. मंद आचेवर भाजा. आणखीन परत तेल सोडून घेऊया. हे बघा, झालेले आहेत आपल्या सुंदर अशा दोन्ही साईडनं खरपूस मस्त अशा तळलेल्या आहेत बघा. तर काढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये. थोडासा सॉस, दही कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, चटणी, सॉस, दह्याबरोबर. हे बघा, मी माझ्या मुलाला देत आहे.